मित्रांनो नमस्कार. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या स्कॉलरशिपवाला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 4थी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप, 8वी NMS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मेसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं. तर रोज चला हे शिकार करत चला. तर चला विद्यार्थी मित्रांनो, परत एक वेळेस सर्वांना नमस्कार. आज आपण इयत्ता 7वी स्कॉलरशिप गणित या विषयाची शेकडेवारी या घटकाचे तासिका अभ्यासत आहोत. सकाळच्या भागामध्ये आपण बरेचसे उदाहरणं घेतलेत. आता आपण या भागामध्ये हा दुसरा भाग आहे शेकडेवारीवरचा. चला, परीक्षा जवळ येत आहे, अभ्यास वाढवा. तर चला, आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय पाहू. काय आहे पहा. एका शहराची लोकसंख्या 2,81,250 आहे. त्यात दरवर्षी 8% वाढ होते. 2 वर्षानंतर त्या शहराची लोकसंख्या किती. पहा, 8% वाढ होते. किती होते? 8% वाढ म्हणजे 100ची किती झाली? 108 होते. 100ची किती होते? 108 होते. 8% वाढ म्हणजे 100 होती, 8% वाढली, 108 झाली. पहा, तर आपल्याला 2 वर्षानंतरची विचारली. मग वर्ष पहिला, हे वर्ष पहिला किती होती? 100 होती, 8% वाढली, 108 झाली. 2,81,250 होती. तर ते 8% वाढून किती झाली? हे 2,81,250 गुणिले 108 भागिले 100 भागिले 100. हे शून्य कटला, हे शून्य कटला. 5 न 5 दुनी 10, 5 5 25, 3 उरले, 31 झाले. 5 30, 1 उरला, 5 दुनी 10, 2 उरले, 5 5 25, बे 1 बे, बे 5 10, बे 4 8. काय आलं? 5,625 गुणिले 54. हे 5,625 गुणिले 54 या दोघाचा जर आपण गुणाकार केला तर गुणाकार किती येतो? पहा, 5,625 गुणिले 54, 3,03,750. 3,03,750 झाली. पहिल्या वर्षी झाली एवढी. त्यानंतर वर्ष दुसरा 100 होती, 8% वाढली, 108 झाली. मग किती होती? 3,03,750ची किती झाली? 3,03,750 गुणिले 108 भागिले 100. हे शून्य कटला, हे शून्य कटला. आता काय करू आपण? हे 30,375 30,375 गुणिले 108. हे काय गुणाकार किती येऊ लागला? हे 3,03,28,0,500 भागिले 10. हे 10 भागिले, हे शून्य कटला, हे शून्य कटला. तर काय आलं? 3,28,050 झाली लोकसंख्या. आहे 2 वर्षानंतर एवढी होते. आणि हाच प्रश्न जर आपल्याला ट्रिकने जर सोडवायचा असेल तर काय करायचं? त्याची लोकसंख्या किती होती? 2,81,250 होती. वाढ कितीची हुलेली आहे? 8%ची. म्हणजे हे 100 होती तर 108 होणार. किती वर्ष नंतरची पाहिजे? 2 वर्षानंतरची. म्हणून हे 108 छेद 100 असं 2 वेळेस लिहायचं. आलं का लक्षात? मग आता या ठिकाणी काय करायचं माहिती आहे का? हे शून्य कटला, हे शून्य कटला. 5 दुनी 10. इथं काय येते? 5 5 25,
3 उरले 31 झाले, 5 सक 30, 1 उरला, 5 दुनी 10, 2 उरले, 5 5 25. परत 5 न 5 दुनी 10 0, 5 1 5, 5 1 5, 1 उरला 12 झाले, 5 दुनी 10, 12 मधून 10 गेले, 2 उरले, 5 5 25. परत 5 चोक 20, 5 दुनी 10, 1 उरला, 1 उरला 12 झाले, परत 5 दुनी 10, 2 उरले, 5 5 25. काय आलं? 225 आलं. मग ह्या 2 न भाग झाला, बे 1 बे, बे 5 10, बे चोक 8. 4 न भाग जाते का इथं? 4 1 जात नाही. इथं जाते का? जाते. 4 1 4, 4 दुनी 8, 2 उरले 28 झाले, 4 7 28. मग इथं काय काय राहिलं हो? हे 225 गुणिले 54 गुणिले 27. आता एवढ्याचा जर आपण गुणाकार केला, थोडंसं गुणाकार मोठा होणार आहे. 225 गुणिले 54 गुणिले 27 काय येते? 3,28,050. गुणाकार किती येते? 3,28,050. हे डायरेक्ट आपल्याला अशा पद्धतीने उत्तर मिळून जाते. इथं जे आपण एवढ्या 2 स्टेप करून हे उत्तर काढले, ते इथं आपण ह्या एका स्टेपमध्ये एवढं उत्तर काढू शकतो. आलं का लक्षात? अशा पद्धतीनं आपण पहा. पुढचा प्रश्न असाच घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणखी. पहा प्रश्न काय आहे, लक्ष द्या. एका गावची लोकसंख्या 30,000 आहे. किती आहे? 30,000 आहे. दरवर्षी ती 10% वाढते. 2 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती होईल? पहा आपण आता डायरेक्ट ट्रिकनं सोडू. त्या गावची लोकसंख्या किती आहे सध्या? 30,000 आहे. ती दरवर्षी 10% वाढते. 10% वाढ म्हणजेच काय झाली? 100 असताना 110 होईल. ते 10% वाढली म्हणजे किती होईल? 110. मग ही 100 असताना किती होईल? 110. किती वर्षानंतर? 2 वर्षानंतर. म्हणजे ही 110 छेदामध्ये 100 2 वेळेस. किती वेळेस? 2 वेळेस. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. काय राहिलं? 3 गुणिले 110 गुणिले 110. अगोदर काय करू आपण? हे 2 शून्य इथं घेऊ. घेतले. आता 111 राहिले 11. हे 3 गुणिले 11 गुणिले 11 121. एवढा गुणाकार आला. काय आला? 3 गुणिले 121च्या पुढं हे 2 शून्य. मग 3 न गुणा, 3 0 0 0, 3 1 3, 3 दुनी 6, 3 1 3. काय आली? 36,300 होईल लोकसंख्या. 3 गुणिले 12,100 बरोबर 36,300 एवढी लोकसंख्या त्या गावची होईल. आलं का लक्षात? अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सोडवावा लागतो. चला पुढचा एक प्रश्न घेऊ. अशाच पद्धतीचा थोडा वेगळा आहे. काय आहे पहा. एका गावची लोकसंख्या 10,000 असून दरवर्षी 10% वाढते. 10% वाढते. तर 1.1/2 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती होईल? त्या गावची लोकसंख्या किती होईल? आलं का लक्षात? पहा एक गाव आहे, त्या गावची लोकसंख्या 10,000 आहे. किती आहे? 10,000.
दरवर्षी ती 10% वाढते. 1.1/2 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती होईल? तर पहा काय करायचं माहिती आहे का, आपण त्या 10% वाढ दिले. 10% वाढ म्हणजे काय होईल, हे 100 असताना 110 होईल. कधी? एका वर्षाला. आणि 100 असताना 105 होईल. कधी? अर्ध्या वर्षाला. अर्धा वर्ष असलं तर 105 अर्धीच होईल ना. तर मग पहा तर काय होईल, हे 10,000 गुणिले 10% वाढ म्हणजे हे 110. 100 असताना 110 गुणिले किती? 1.5 वर्ष आहे म्हणजे हे पूर्ण 1 वर्ष. आणि अर्ध्या वर्षाची ही 105 5नच वाढली. पूर्ण वर्षाला 10 होते, अर्ध्या वर्षाला 5, 105 आलं. तर मग हे 110 छेदामध्ये 100 गुणिले 105 छेदा 100. हे 105 कसं आणलं? हे अर्ध्या वर्षाचं आणलं. हे 110 हे पूर्ण वर्षाचं आणलं. हे 4 शून्य कटले, हे 2 आणि हे 2 4 शून्य कटले. इथं काय राहिले? 110 गुणिले 105. हे 110चा शून्य इथं ठेवला. 11×5 55ला हे 55 इथं शून्य असल्यामुळं आणि 11×1 11 किती होईल? 1.5 वर्षानंतर 11,550 एवढी होईल. किती होईल? 11,550. आता हे प्रश्नाचं उत्तर पहा. असं आपण करू. 1 वर्ष 100ला 10 वाढली तर 10,000ला किती वाढली? म्हणजे ही 100ची 110 झाली. म्हणजे हे 10,000 गुणिले 110 भागिले 100. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. इथं काय आलं? हे 100 गुणिले 110 म्हणजे हे 2 शून्य हे 1 शून्य, 1 2 3 शून्य, 11×1 11 11,000 झाली. मग आता आपल्याला अर्धा वर्ष काढायचे. बरोबर आहे, अर्धा वर्ष काढायचे. तर काय करायचं? हे 100 होती, हे किती होती? 100 होती. एका वर्षाला 10 वाढू लागले. मग अर्धा वर्षाला किती वाढली? 5 वाढली. म्हणजे किती झाली? ती 105 झाली. तर मग 11,000ची किती झाली पहा. एका वर्षाला 10 तर अर्ध्या वर्षाला 5. मग हे 11,000 गुणिले 105 भागिले 100. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. काय? 110 गुणिले 105. हे 110चा शून्य इथं ठेवला. 11×5 55 आणि 11×1 11 11,550. इथे 11,550 आलं का? अशा पद्धतीनं हा प्रश्न आपण सोडवू शकतो. आलं का लक्षात? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पहा प्रश्न काय आहे. एका गावची लोकसंख्या दरवर्षी 10%ने वाढते. किती वाढते? 10%ने वाढते. जर आज लोकसंख्या 12,100 आहे तर 2 वर्षापूर्वी त्या गावची लोकसंख्या किती? तर 2 वर्षापूर्वी त्या गावची लोकसंख्या किती? आपण काय करायचं माहिती आहे का? समजा 2 वर्षापूर्वीची लोकसंख्या बरोबर x. किती? x. 2 वर्षापूर्वी त्या गावची लोकसंख्या x होती. 10% वाढू लागले म्हणजे किती होईल? ते 100ला 110. 100 असताना 110 होईल. हे 100 असताना 110 होईल. बरोबर आहे, 10%ने वाढलेलं आहे म्हणजे. मग हे 2 वर्ष म्हणून 2 वेळेस लिहिलं. बरोबर किती झाले? ती 12,100 झाले. बरोबर 12,100. मग काय होईल? हे शून्य कटला, हे शून्य कटला, हे शून्य कटला, हे शून्य कटला. मग x गुणिले 11/10 गुणिले 11/10 बरोबर 12,100. मग x बरोबर, हे बरोबरच्या पुढचं 12,100 इथं लिहिलं. हे 10 इकडं काय होतं? भागिले होतं. इकडे येऊन गुणिले झालं. हे इकडे येऊन गुणिले झालं. हे 11 गुणिले 11 इकडं भागिले आलं.
आलं का लक्षात? मग 11 एक 11, 11 एक 11, 11 एक 11, हे 11 कटला, हे 11 कटला, इथं काय राहिला 1. मग हे काय झालं 100 गुणिले हे 100, 100 गुणिले 100, हे 10 गुणिले 10, 100 म्हणजे 2 वर्षापूर्वी त्या गावची लोकसंख्या होती 10,000. किती होती? 10,000 एवढी लोकसंख्या होती. आलं का लक्षात? हा नाही समजला आणखी एक प्रश्न घेऊ आपण ह्याच्यामध्ये, म्हणजे आणखी तुम्हाला ह्याच्यावर आणखी एक वेगळा प्रश्न घेऊ. पहा, एका गावची लोकसंख्या दरवर्षी 20% वाढते. किती वाढते? 20% वाढते. जर आज लोकसंख्या 72,000 असेल तर 2 वर्षापूर्वीची लोकसंख्या किती? आता एक लक्षात घ्या, 20% वाढ म्हणजे 100ला 20 वाढते, म्हणजे 100ची किती होते? 20 वाढल्याच्या नंतर 120 होते. बरोबर आहे. मग आता आपल्याला 2 वर्षापूर्वीची काढायची. मग समजा 2 वर्षापूर्वी ही लोकसंख्या बरोबर x. किती? x. 2 वर्षापूर्वीची लोकसंख्या किती? x. आलं का लक्षात? मग आता पहा, 2 वर्षापूर्वी किती होती? x होती. मग आपल्याला ही x गुणिले दरवर्षी 20% वाढते म्हणजे किती? हे 100ला 20 वाढली म्हणजे 120. किती वर्ष दिले लोकसंख्या असेल तर 2 वर्षापूर्वी, 2 वर्ष म्हणजे हे 120 छेदामध्ये 100 बरोबर किती झाले ते आता? 72,000. किती झाले ते आता? 72,000. आता काय करा माहिती आहे का? हे x बरोबर 72,000 गुणिले हे 100 तिकडे जाऊन गुणिले होईल, गुणिले हे 100 बरोबरच्या तिकडे जाऊन गुणिले होईल, भागिले हे 120 गुणिले 120. आता काय करायचं? हे 120चा एक शून्य कटला, हे एक कटला आणि हे 100चे इथले 2 कटले. आलं का लक्षात? तर 12नं भाग घाला, 12 एक 12, 12 सकम 72 आणि हे त्याच्या पुढचे 3 शून्य जशाच तसं. 12 एक 12, 12 पंचे 60 आणि हे 2 शून्य जशाच तसे. काय राहिलं? 500 गुणिले 100 म्हणजेच त्या गावची लोकसंख्या काय झाली आता? 50,000 होती 2 वर्षापूर्वी. 20% वाढवून ती 2 वर्षानंतर 72,000 झाले. उत्तर काय आलं? 50,000. हे उत्तर येईल. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पाहू. पहा, प्रश्न काय आहे? एका संख्येचे 57% व त्याच संख्येचे 41% यामधील फरक 240 आहे, तर ती संख्या कोणती? तर पहा, ती संख्या आपल्याला माहिती नाही म्हणून काय करायचं? ती संख्या बरोबर x. मग त्या संख्येचे x चे 57% व त्याच संख्येचे म्हणजे x चे 41% यामधील फरक, इथं काय म्हणले? फरक 240 म्हणजे काय होईल? हे x चे 57% वजा x चे 41% यामधील फरक किती आहे म्हणते? 240 आहे. किती आहे? 240 आहे. तर हे x चे म्हणजे गुणिले 57 छेदामध्ये 100 वजा x चे म्हणजे गुणिले 41%, टक्केचं चिन्ह निघून गेलं, छेदात 100 आलं, बरोबर काय राहिलं? हे 240. अंशाचा गुणाकार करा. हे x गुणिले 57 म्हणजे काय झालं? हे 57x छेदामध्ये 100 वजा 41 x छेदामध्ये 100 बरोबर 240. इथं काय करा? छेद समान आहे, समान असलेला छेद घ्या 100 आणि ह्याची वजाबाकी करा. 57मधून 41 गेले म्हणजे 7मधून 1 गेला, हे 6 राहिले. 5मधून 4 गेला, 1 राहिला,
हे 16x बरोबर 240. मग x बरोबर हे बरोबरच्या पुढचं बरोबर 240. हे काय होईल 100 तिकडे जाऊन गुणिले होईल आणि भागिले हे 16 होईल. भागिले काय होईल 16. बरोबर आहे. हे 100 तिकडे गेलं गुणिले झालं 16 भागिले झालं. 16 जर आपण भाग घातला तर 16 घालण्यास 8 दुनी 16 8 त्रिक 24 0 बे एक बे बे एक बे 5 म्हणजे x बरोबर काय आली 1500. ती संख्या कोणती आहे 1500 संख्या. 1500चे 57% आणि 1500चे 41%. या दोन्ही मधला फरक किती आहे 240 आहे. आलं लक्षात. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. 15% वजा कंसामध्ये 5% गुणिले 10% बरोबर किती. तर पहा हे 15% म्हणजे 15/100 वजा कंसामध्ये 5% म्हणजे 5/100 गुणिले 10% म्हणजे 10/100. मग हे 15/100 वजा अंशांशाचा गुणाकार करा 10×50 भागिले छेदाछेदाचा गुणाकार करा काय येईल ते 10,000. आता आपल्याला काय करायचे वजाबाकी करायची. ह्याचा छेद 100 आहे, ह्याचा छेद 1000 आहे, हे 10,000 आहे. मग ह्याचा छेद 10,000 करण्यासाठी ह्याला कशाने गुणावं लागेल 100 गुणावं लागेल. मग अंशालाही 100 गुणा हे 1500 भागिले 10,000 वजा 50 भागिले 10,000. मग 1500 मधून 50 गेले काय राहिले हे 1450 भागिले 10,000 भागिले 10,000. हे शून्य कटला हे शून्य कटला हे 3 शून्य कटले 1 2 3 अंक सोडून 0.0145 हे उत्तर येतं काय ते 0.0145. किंवा आणखी तुम्हाला मी सोपं सांगतो पहा हे 15/100 वजा 5/100 गुणिले 10/100. पहा सोपं करून सांगतोय. हे 2 शून्य कटले 2 अंक सोडून दशांश 0.015 वजा हे 2 शून्य कटले 2 अंक सोडून दशांश 0.05 गुणिले 2 शून्य कटले 2 अंक सोडून दशांश. आता काय करा हे 0.015 वजा गुणाकार करा 10×50 हे 2 अंक 4 अंक सोडून दशांश चिन्ह द्या इथे येईल दशांश म्हणजे 0.015 वजा 0.0050 वजाबाकी करा. शून्यातून 0 गेले 0 10 मधून 5 गेले 5 राहिले 4 मधून 0 गेले 4 1 ला 1 दशांश 0.1450 अशाही पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवता येतो. आलं लक्षात. तर पहा सुनीलने पगाराच्या 4/5 रक्कम घर खर्चासाठी 1/8 रक्कम औषध व प्रवासासाठी खर्च केले. तेव्हा त्याच्याकडे 3,600 रुपये शिल्लक राहिले. तर त्याचा पगार किती. पहा काय करायचं हे 4/5 घर खर्चासाठी आहे अधिक 1/8 हे कशासाठी औषध आणि प्रवास. बरोबर आहे. या दोघाची बेरीज करायची म्हणजे हे 4/5 अधिक 1/8 छेद समान करा 8×5 40 हे 8×4 32 अधिक 5×1 म्हणजे 37/40. तर पहा एकूण पगाराचे समान 40 भाग केले. इथे 40 आल्यामुळे आपण काय केले 40 भाग केले.
मग हे 40 भागापैकी 37 भाग खर्च होतात, तर मग शिल्लक किती राहतात? शिल्लक 40 वजा 37 बरोबर 3 भाग राहतात. शिल्लक किती भाग राहते? 3 भाग राहते. मग त्याच्याकडे पगार किती? तेव्हा त्याच्याकडे 3600 रुपये शिल्लक राहिले. म्हणजे हे 3 भाग बरोबर शिल्लक किती आहे? 3600 रुपये. तर त्याचा पगार किती? एकूण 40 भाग केलेत पगाराचे, मग 40 भाग बरोबर किती? हे 40 गुणिले 3600 भागिले 3. 3 एक 3, 3 एक 3, 3 दोन्ही 6, 0. काय झाले? 40 गुणिले 1200, 12 चोक 48. आणि हे 1 2 3 48,000 रुपये पगार. त्याचा एकूण पगार किती? 48,000 रुपये पगार असेल. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न 25चे 25% 25% चे 25% वजा 10% चे 10% बरोबर किती? आता हे 25% म्हणजे हे 25 छेदामध्ये 100 चे म्हणजे गुणिले परत 25%, 25 छेदामध्ये 100 वजा 10%, टक्केचं चिन्ह निघून गेलं, छेद 100 चे म्हणजे गुणिले 10%, 10 छेदामध्ये 100. आता आपण काय करू माहिती आहे का? हे छेद 100च राहू देऊ. 25 25 किती झाले? 625. छेदामध्ये हे 10,000, 100 गुणिले 100 10,000 वजा 10 10 100 छेदामध्ये किती झाले? हे 100 गुणिले 100 10,000. छेद समान आहे, 10,000 घेतला. 625 मधून 100 गेले, किती राहिले? 525 राहिले. किती राहिले? 525 राहिले. मग ही 4 शून्य कटले, 1 2 3 4 अंक सोडून दशांश 0.0525 हे उत्तर येते. काय ते उत्तर? 0 चिन्ह 0.525 हे उत्तर येतं. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न 100चे 10% बरोबर एक्सचे 20%. तर एक्स बरोबर किती? तर एक्स बरोबर किती? तर पहा, हे 100 चे म्हणजे गुणिले 10% म्हणजे 10 छेदामध्ये 100, 10 छेदामध्ये 100 बरोबर एक्स चे म्हणजे गुणिले 20% म्हणजे 20 छेदामध्ये 100. तर आपल्याला एक्सची किंमत काढायची. हे 100 कटले, हे 100 कटले, हे 20 एक 20, 20 पंचे 100. काय राहिलं? 10 बरोबर एक्स छेदामध्ये 5. हे 10 5 इकडे येऊन गुणिले झालं बरोबर एक्स, म्हणजे एक्स बरोबर 10 5 50 हे उत्तर येते. काय ते उत्तर? एक्स बरोबर 50 हे उत्तर येते. आलं का लक्षात? पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? दुकानदाराने 500 रुपयाचे घड्याळ, दुकानदाराने 500 रुपयाचे
500 रुपयाचे घड्याळ प्रथम 20% वाढविले. प्रथम 20% वाढविले व नंतर 20% कमी केले व नंतर 20% कमी केले तर त्या घड्याळाची किंमत किती? तर त्या घड्याळाची किंमत किती? पहा प्रश्न काय म्हणते, पहा इकडं. दुकानदाराने 500 रुपयाचं घड्याळ होतं, 20% वाढ केली आणि पुन्हा 20% कमी केले. वाढ तेवढीच केली आहे, कमी तेवढंच केले. तर पहा आपण काय करू, हे 20% वाढ त्याची किंमत किती होते? 100 रुपये होती किंमत, 20% वाढली 120 झाली. मग 500 रुपयाची किती झाली? 500 गुणिले 120 भागिले 100, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, 12 पंचे 60. त्याची 20% वाढ झाली की 600 रुपये किंमत झाली. किती झाली? 600 रुपये किंमत झाली. त्याच्यानंतर त्यानं काय केले, 20% कमी केले. म्हणजे 100 होती, 20% कमी झाली की 80 झाली. मग 600 रुपये किंमत होती, तर किती झाली? 600 गुणिले 80 भागिले 100, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. काय आलं? 848, 480 रुपये त्याची किंमत घड्याळ. तर त्या घड्याळाची किंमत किती झाली? 480 रुपये एवढी किंमत झाली. आलं का लक्षात? किती झाली? 480 रुपये एवढी किंमत झाली. अशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवावा लागतो. आलं का लक्षात? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पहा, अस्मिताला 420 गुण मिळाले तेव्हा तिला किती? 84% गुण मिळाले. तर परीक्षा किती गुणांची होती? आता 84% चा अर्थ काय होते? 100ला 84 असा होते अर्थ. बरोबर आहे. टक्के म्हणजे 100 पैकी 84 किंवा हे 100 पैकी 84. बरोबर आहे. तर मग ती परीक्षा किती गुणांची होती? तर तिला किती मिळाले? हे 100 पैकी 84 मिळाले. तर म्हणजे 100 मार्काची परीक्षा असताना 84 गुण मिळाले तिला. 100 मार्काची किंवा गुणाची लिहा परीक्षा असताना तिला 84 गुण मिळाले. इथे तर 420 गुण मिळाले असताना परीक्षा किती मार्काची? तिरकस गुणाकार करा ह्या दोघाचा. 100 गुणिले 420 भागिले 84. तर 42ची दुप्पट आहे 84. तरी पहा, 4 1 4, 0, 4 पंचे 20, 4 दुने 8, 4 1 4, 21 1 21, 21 5 5 परीक्षा किती गुणाची होती? 500 गुणाची होती. परीक्षा किती गुणांची होती? 500 गुणांची परीक्षा होती. आलं का लक्षात? परीक्षा किती? 500 गुणांची परीक्षा होती. अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सोडवावा लागतो. पुढचा प्रश्न घेऊ आपण. एका संख्येचे 25% बरोबर, एका संख्येचे 25% बरोबर 6250. तर त्याच संख्येचे
त्याच संख्येचे 40% बरोबर किती? 40% बरोबर किती? तर पहा, एक संख्या आहे त्याचे 25% म्हणजे 6250, तर 40%. मग ती संख्या माहिती आहे का आपल्याला? माहीत नाही. ती संख्या बरोबर एक्स. मग ह्या एक्सचे 25% बरोबर 6250. ती संख्या काढूत अगोदर, मग त्या संख्येचे 40% काढू. मग एक्सचे म्हणजे गुणिले 25% छेदामध्ये 100 बरोबर 6250. मग एक्स बरोबर 6250. हे 100 तिकडं जाऊन गुणिले झालं आणि हे 25 भागिले झालं तिकडं पुढे जाऊन बरोबरच्या पुढं. 25 एक 25, हे 25चा वर्ग आहे 625, हे 25 शून्य. एक्स बरोबर काय आलं? ती 25,000 संख्या आहे ती. हे 250च्या पुढं 2 शून्य ठेवलं, ती संख्या कोणती आहे? 25,000 आहे. मग ह्या 25,000चे 40% काढायचे, म्हणजे हे 25,000चे म्हणजे गुणिले 40% म्हणजे 40 छेदामध्ये 100. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, काय राहिलं? 250 गुणिले 40. हे 250 आणि 40चा शून्य इथं ठेवला, 25 चोक 100, 10,000. त्या संख्येचे 40% किती होते? 10,000. 10,000 होते. आलं लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे? पहा, प्रश्न काय आहे? साखरेचे दर 15 रुपयावरून 20 रुपये प्रति किलो झाले, तर खर्च तेवढाच ठेवण्यासाठी साखर किती टक्के कमी करावी लागेल? पहा, आपल्याला आपण पूर्वी 15 रुपयाची साखर आणत होतो. आता ती 1 किलो मिळत असेल, समजायचं 1 किलो मिळत असेल. आता आपल्याला ती साखरेचा भाव झाला 20 रुपये किलो. मग ती 20 रुपये किलो झाली तर आपल्याला साखरेसाठी 15 रुपये खर्च करायचा आहे. तर मग साखर किती कमी आणावं लागेल? तर काय करायचं अशा उदाहरणामध्ये माहिती आहे का? या ठिकाणी एक सूत्र आहे त्याचं, एक्स बरोबर हे वाढलेले भाव, एक्स बरोबर वाढलेले भाव आणि वाय बरोबर पूर्वीचे भाव. मग काय करायचं? हे एक्स वजा वाय, एक्स वजा वाय भागिले एक्स गुणिले टक्के म्हणल्यामुळं 100. मग आता एक्स किती आहे? हे एक्स बरोबर वाढलेले भाव 20 आहे आणि वाय बरोबर पूर्वीची किती आहे? 15 आहे. मग हे 20 वजा 15 भागिले एक्स किती आहे? 20 गुणिले 100. हे 20 मधून 15 गेले, 5 राहिले, 5 भागिले 20 गुणिले 100, 5 भागिले 20, हे 5 भागिले 20 गुणिले 100. 20 एक 20, 20 पंचे 100, 5 5 25, 5 5 25, किती येईल? 5 5 25 येईल. म्हणजे 25% आपल्याला कमी करावी लागेल. किती करावी लागेल? 25%. हाच प्रश्न आपल्याला असाही सोडवता येतो. तुम्हाला आता पहा, उदाहरणादाखल आपण 15 रुपयामध्ये पहिलं 1000 ग्रॅम साखर आणत होतो. किती आणत होतो? 1000 ग्रॅम आणत होतो, बरोबर आहे. आता ही आपल्याला काय करायचे? हे 20 रुपयाला 1000 ग्रॅम झाले, हे 20 रुपयाला 1000 ग्रॅम झाले, तर 15 रुपयाचीच आणायची आपल्याला साखर. तर किती आणावी लागेल? हे 15 गुणिले 1000 भागिले 20, 5 एक 5 त्रिक 15, 5 एक 20, 4 जर भागलं इथं 250 येते, म्हणजे हे 750 ग्रॅम साखर येते. मग किती टक्क्यांनी कमी झाली? हे 1000 वजा 750,
म्हणजे 250 म्हणजेच हे 25% कमी झाले. किती टक्क्यांनी कमी झाली? 25% साखर. 1000ची 750 आणली म्हणजे 25% कमी केली. आलं. अशा पद्धतीने हे प्रश्न सोडवायचे. चला या ठिकाणी थांबू. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट व्हिडिओ. हॅव अ नाईस डे. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.